मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सूर्य मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळी 9:32 मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे। तुमच्या राशीला तो अधिक ऊर्जा देणार असून बुध आणि शुक्र यांचा संयोग तुमचा संवाद आणि आकर्षण शक्तीत वाढ करणार आहे। राशीस्वामी मंगळ थोडासा अस्थिर स्थितीत असल्यामुळे निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका। चंद्राचे बदलते गोचर तुमच्या मनात कधी उत्साह तर कधी थोडी अस्वस्थता निर्माण करू शकतो। याकरिता तुमच्या कुलदेवतेची उपासना नक्की करा। एकूणच हा आठवडा नवीन सुरुवात संयम या मंत्रावर चालणार आहे। म्हणजे नवीन सुरुवात करा पण संयमाने करा। नोकरीच्या बाबतीत नवीन संधी मिळतील। विशेषतः ज्यांना प्रमोशन किंवा जॉब चेंजची अपेक्षा आहे त्यांना नवीन चांगले संकेत मिळतील। मात्र ऑफिसमध्ये बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा, कारण लहान सहान शब्दामधून देखील तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतात। व्यवसायात नवीन डील किंवा पार्टनरशिपची चर्चा होऊ शकते, पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण तपासणी करा। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फोकस वाढवणारा असून ज्यांनी स्पर्धा परीक्षा किंवा करिअरबाबत गंभीर विचार सुरू केला आहे त्यांना नक्की चांगली दिशा मिळेल। वैवाहिक जीवनामध्ये थोडेफार मतभेद संभवतात, विशेषतः अहंकारामुळे थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो। प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल, पण स्थिरता राखण्यासाठी प्रामाणिक संवाद साधणं गरजेचं आहे। आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च वाढू शकतात, विशेषतः घर किंवा वाहन संबंधित खर्च करताना पूर्व नियोजन करा, बजेट प्लॅन करा। आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना डोकेदुखी, थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवू शकतात। त्याकरिता पुरेशी झोप घ्या आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा। मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9, शुभ रंग आहे लाल व केशरी, शुभ वार आहे रविवार व मंगळवार, शुभ दिनांक आहे 14 व 16 एप्रिल। व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा गूळ घाला आणि 1 लाल रंगाचे फूल घालून ते पाणी सूर्याला अर्पण करा। विशेष म्हणजे हे करताना मनामध्ये ओम अंगारकाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा। म्हणजे अर्घ्य प्रदान करताना हा जप करा तर उत्तम, अन्यथा त्याच्या अगोदर किंवा नंतर केला तरी चालेल। त्यानंतर तो रिकामा झालेला कलश ईशान्य कोपऱ्यात रिकामा करून, जो कलश आहे तो ईशान्य कोपऱ्यात, तुमच्या घराची ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर ह्याच्या मधला कोपरा, त्या कोपऱ्यात ठेवा। हा उपाय केल्यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळेल।